आपल्यासोबत मंत्री भरत गोगले साहेब, एसटी संदर्भातला निर्णय होता, त्याला स्थगिती दिली गेलेली आहे, काही रिटेंडरिंग करण्यात दिलेली आहे. काय नेमकं घ्यावं आहे? काही लोकांनी वस्तुस्थिती पाहिली नाही किंवा काय नाही, त्यांनी लगेच उचलली जीभ लावली टाळ्याला. तसा तो प्रकार आहे की एकतर त्याच्यामध्ये आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी आणि शिंदे साहेब हे दोघांनी त्याची चौकशी करायचं ठरवलेलं आहे. वस्तुस्थिती काय आहे की ज्या वेळेला गेल्या अनेक वर्षाच्या लालपरी गाड्या त्या लालपरी गाड्या आज ना उद्या बदलणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जे काय टेंडरर आले होते त्या टेंडररकडनं जे काय पाणी केले आमचे अधिकारी सगळ्यांना जेव्हा आम्ही सगळ्यांनी बसून त्यांना विचारविनिमय केला, कारण जे काय आता जे काय दिवसेंदिवस आपण पुढे चाललेलो आहे, आता एवढा खाली याच्यामध्ये कोण घेणार आणि अशा अनुषंगाने ते झालेलं. अजून कोणाला वर्क ऑर्डर दिलेली नाही, कोणाचे काही रुपये कोणी कोणाचा कसला काही दिला नाही. तर त्यांनी लगेच सांगितलं, त्यांनी आम्हाला दाखवावं की 2000 कोटी काय खाऊ झाला का, काहीतरी माणसाने माणसाप्रमाणे बोलावं असं आम्हाला वाटतंय. तर जी काय तहकीकात होईल त्याला आमच्या अधिकाऱ्यांनी आम्ही सगळे सामोरं जायला तयार आहोत. एकतर आम्हाला कालावधी किती मिळाला, आम्ही कधी आलो, काय आलो, आणि जर त्यांनी तसं केलेलं आहे, त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी मगाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही सगळी पूर्ण चौकशी करतोय आणि चुकीचं असेल जो कोण त्याच्यात असेल त्याला ते काय असेल ते ठरवतील. पण कोणाची चूक आहे असं वाटतं तुम्हाला? तुम्ही त्या खात्यामध्ये होतात. चूकच नाही. चूक असण्याचं कारण काय येते, जर तुम्हाला अद्ययावत सेवा पाहिजे, जर तुम्हाला चांगली सेवा पाहिजे तर चांगली वाहनं आणायला नको. तुम्ही म्हणजे तक्रारी पण करायच्यात, लालपरी आमची बंद पडली, आता बिघडली, ती बरोबर नाही आहेत, आम्हाला दुसरे पाहिजेत. मग गरिबांनी चांगल्या गाड्यात बसू नये का? जर गरीब लोकांसाठी जर ही वाहनं खरीदत आहेत तर त्यांनी चांगल्या गाडीत बसू नये असं काय आहे का कुठं? मग त्याच्यामध्ये चुकीचं काय? दूध का दूध पाणी का पाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करून दाखव. आपल्यापर्यंत काय आलं की नेमकं का चौकशी लावली गेली किंवा काय सगळं होतं? काही ठेकेदार असतात, त्यांना टेंडर नाही मिळालं तर त्यांनी मग कोणाला तरी काहीतरी सांगायचं. त्यामध्ये आता आपण चौकशी करू, आम्ही पण आता चौकशी करतोय. अध्यक्ष म्हणून आम्हाला जे काय पॉवर आम्ही पण आमच्या अधिकाऱ्यांकडनं एमडीकडनं सगळ्यांकडनं त्या माहिती सगळं गोळा करतोय की वस्तुस्थिती काय आम्हाला पण कळू द्या. कारण काय झालंय की नेमकं 10 टेंडरर येतात, त्यातल्या 2-4 टेंडरला काम मिळतं आणि बाकीच्यांना नाही मिळत. मग त्यातलाच एखादा कुठेतरी जाऊन कोणाला तरी भेटतो आणि सांगतो जी काय वस्तुस्थिती आहे, वा रे वा. मग त्यात जे काय असेल त्याला आम्ही सामोरं जाऊ. संजय राऊतांना मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये धक्काबुक्की झाली, त्यांना एका रूममध्ये बंद केलं गेलं कारण त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे विचार मांडले. आता ही अंदर की बात आहे. आता आम्हाला अजून पूर्ण त्याची कल्पना नाही, तो बोलणं बरोबर वाटत नाही. तरी पण जर त्यांचे संजय राऊतांचे जर कदाचित काही दिवस जर का आता फिरले असेल आणि त्यांना उतरती कळा लागली असेल तर कदाचित तसं पण घडू शकतं. पण आम्ही अजून पूर्ण ती बातमी पाहिली नाही. जर तुम्हाला जे काय माहिती आहे ती व्हिडिओ क्लिप काय जी आहे तोरशेकरांची काय ती जरा आम्हाला पण पाठवली तर आम्ही जरा पूर्ण त्यातली तहकीकात करतो आणि मग तुम्हाला दिलखुलास मुलाखत देऊन टाकतो. या मारहाणी धक्काबुक्कीच्या वेळी स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित होते पण त्यांनी हस्तक्षेप केला नाही. ते आम्ही काय पाहिलं नाही तर नेमकं काय सांगणार? आम्ही ते पाहिलं नसल्यामुळे आम्ही कमेंट्स करणं जरा बरोबर वाटत नाही. जी चौकशी होईल एसटी बाबतीमध्ये त्या प्रत्येक चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहे. कोणतीही चूक झालेली नाहीये असं ठाम विश्वास मंत्री भरत गोगले यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.